पण असं एकमेकाला समजून घेता 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 पवार साहेब एकदम संघाची स्तुतीच करायला लागले, तेव्हा लोकांना असं वाटायला लागलं की हे हृदय परिवर्तन आहे की एका नव्या तडजोडीच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. खरं असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी एक फेक नरेटिव्ह तयार करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आलं महाराष्ट्रामध्ये, आणि ते यश आल्यानंतर महाविकास आघाडीला एक ओव्हर कॉन्फिडन्स देखील आला की आपण अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह लोकांमध्ये रुजवून सत्तेवर येऊ शकतो. आणि आमच्याकरता देखील तो एक धक्का होता. आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान महाराष्ट्रामध्ये तरी माझ्यासहित सगळे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होतो. आम्हाला असं वाटत होतं की आपण जिंकतोच आहे. त्यामुळे हे जे सांगतायत संविधान बदलणार आणि हे होणार, याचा काही लोकांवर असर होणार नाही. किंवा जे काही वोट जिहाद त्यांनी सुरू केला होता तर याचा काही फार असर होणार नाही. पण दुर्दैवाने ज्यावेळेस त्याचा असर झालेला बघितला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ होत्या आणि त्यावेळी विचार परिवाराला देखील आम्ही ही विनंती केली की राजकारणामध्ये तुम्ही काम करत नाही किंवा राजकारण हा काही तुमचा प्रांतही नाही, पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की अराजकतावादी ताकदी ज्या आहेत, ज्या शक्ती आहेत, या शक्तींच्या विरुद्ध राष्ट्रीय विचारांच्या शक्तींनी उतरण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की राष्ट्रीय विचाराच्या ज्या शक्ती आहेत की ज्यांचा मूळ विचार परिवार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, अशा विविध क्षेत्रातल्या लोकांनी केवळ अराजकतेच्या विरुद्ध लढायचं आहे म्हणून या निवडणुकीमध्ये आपापली भूमिका आपापल्या क्षेत्रात अतिशय उत्तमपणे निभावली. आणि त्यामुळे जो फेक नरेटिव्हचा बागुलबुवा किंवा काय म्हणतात त्याला एक मोठा फुगा हा तयार झाला होता, त्याला एका मिनिटात टाचणी लागली आणि लोकसभेपेक्षा विधानसभेचे निकाल हे पूर्णपणे वेगळे लागले. किंबहुना विधानसभेत महाविकास आघाडी धून निघाली. शरद पवार साहेब अतिशय चाणाक्ष आहे. त्यांनी निश्चितपणे याचा अभ्यास केला असेल की एवढं मोठं आम्ही तयार केलेलं वायुमंडल हे एका मिनिटात पंक्चर झालं तर ही करणारी शक्ती कोण. आणि मग त्यांच्या हे लक्षात आलं की ही शक्ती जी आहे ही नियमित राजकारण करणारी शक्ती नाही आहे, ही राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. आणि म्हणून त्यांनी त्या शेवटी प्रतिस्पर्ध्याचंही कधीतरी कौतुक करावं लागतं, त्या हिशोबाने त्यांनी ते कौतुक केलं असावं असं माझं मत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.